नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। कसे आहात सगळे? मजेतच असणार। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ देत। आणि आता माझी मस्त सकाळ झालेली आहे। सकाळी सकाळी छान देवपूजा करते आहे आणि आता पहा मी काय जुगाड केला इकडं, कारण इथे आहे ना हे पांढऱ्या कलरची ते फर्निचर आहे, त्याच्यावर व्हाईट रांगोळी दिसायची नाही, त्याच्यामुळे मग काढायला थोडं हे व्हायचं। तर आता तिथे पाटी ठेवली मी, मुलं आता ती वापरत नाही आणि त्या ब्लॅक पाटीवर आहे ना ते खूप छान वाटते रांगोळी। आणि माझं बाकीचं आवरून झालं, मुलांना उठवलं, ते पण त्यांचं बाकीचं आवरून राहिले। तोपर्यंत म्हटलं आता इकडं बेड वगैरे व्यवस्थित आवरून घेते मी। आणि हे मुलांचे जे चिलके पिलके आहेत ना, यांना मला नीट ठेवावं लागतं इथंच, नाहीतर मग ते आरोड्या मारतात दोघं जण, कुठे गेले माझे पिल्लू असं म्हणून। तर आता म्हटलं मस्त आधी बाहेरचा पोर्च आणि जे बाहेरचं अंगण आहे ना आपलं, ते अंगण पण मी मस्त छान स्वच्छ झाडून घेतलं। आणि आज काही पाणी मारणार नाही मी, कारण आहे ना पावसाच्यामुळे आधीच ते ओलं होतं, सकाळी सकाळी पाऊस पडून गेलेला होता थोडासा। आणि म्हटलं ठीक आहे आता डायरेक्ट रांगोळी काढते। तर आता मस्त छोटीशी रांगोळी काढून घेतली। आणि आता आली घरात, रात्रीचे जे भांडे होते ना ते भांडे लावून दिले। आणि आज मी मस्त बनवणार आहे लेमन टी। आणि लेमन टी म्हणजे असं जास्त विशेष असं काही नाही आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे आपलं लिंबू लावलेलाच आहे आपण गार्डनमध्ये। आणि ते लिंबूचे जे पत्ते असतात ना ते धुवून घ्यायचे मस्त, आणि ते आपण चहामध्ये टाकायचे, जसं गवती चहा वगैरे टाकतो ना आपण, तसं चहामध्ये ते पत्ते टाकायचे। आणि मग तो चहा आहे ना मस्त असं त्याच्यामध्ये लेमनचा फ्लेवर येतो, म्हणजे लिंबूचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, आणि जरा वेगळा लागतो चहा नेहमीपेक्षा। आणि मुलांचं इकडं दूध पण करून घेतलं मी। आणि मी काय करत असते, त्यांचं दूध आहे ना ते पूर्ण गरम नाही करत, कारण सकाळी सकाळी त्यांना घाई असते आधीच, आणि आपण गरम केलं की ते पुन्हा थंड करत बसा। मग मी थोड्याशा दुधामध्ये साखर आणि बोर्नविटा असं थोडं म्हणजे गरम करून घेते, आणि त्याच्यानंतर मग ते थंड दुधात टाकून देते, म्हणजे मग ते बरोबर कोमट असं राहतं, आणि मग मुलांना पण ते प्यायला फटक्यात पिता येतं। आणि हे पहा इकडं मस्त आपण लिंबूचे पत्ते आहेत ना ते टाकून दिले चहामध्ये, आणि एकदम भारी लागला होता चहा। तर मुलांची आंघोळ वगैरे पण झालेली आहे, आता कृष्णाच्या मस्त वेण्या घालून देते मी। आणि मध्ये मध्ये बरेचसे कामं आपले चालू असतात, मुलांना कपडे काढून द्या किंवा त्यांचं आंघोळीचं पाणी टाका, हे करा, तर ते तर काय प्रत्येक गृहिणींना असतंच, ते प्रत्येक मम्मीला असतंच ते काम। आणि इकडे पहा आता केशवला फुटबॉल घेतलेला आहे ना, तर तो मस्त सकाळी सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर यांच्यासोबत आहे ना फुटबॉल खेळत होता इकडं। मुलांची गाडी आली, ते गेले शाळेत, आणि त्याच्यानंतर मग आता मी घेतलं इकडं स्वयंपाक करण्यासाठी। आणि इकडं आधी मस्त कांदे थोडेसे कापून घेतले जाड जाड स्लायसेसमध्ये, आणि ते भाजायला ठेवून दिले। आणि इकडं खोबरं पण किसलेलं छोट्याशा आपल्या तडका पॅनमध्येच ठेवलेले, कारण एवढी मोठी कढई ठेवतो ती एवढी मोठी तापते, आणि तेवढा गॅस पण जास्त लागतो। छोट्याशा गॅसवर छोट्याशा कढईमध्ये आपण असं जे काही असतं ना ते केलं तर कमी गॅस पण लागतो आपल्याला। तर मसाल्याची भाजी करायची आज आपल्याला मस्त, आणि रेसिपी तीच आहे, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकले की ग्रेव्ही तीच असते आपली। पण काही ताई म्हणतात की तुम्ही जे बनवतात ती रोजच्या रोज रेसिपी शेअर करत जा, किंवा मग सांगत जा आम्हाला पण आयडिया येते म्हणे, म्हणून मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। किंवा मग काही अजून नवीन मुली असतात की ज्यांना शिकायचं असतं, तर मग काय सांगता येतं, आपला व्हिडिओ त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आपली रेसिपी, म्हणून म्हटलं रेसिपी शूट करूया। तर काही नाही, आपण मस्तपैकी कांदे आणि खोबरं लसूण मिक्सरमध्ये छान बारीक केलं, तेलामध्ये टाकलं, ते मस्त छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत। आणि त्याच्यानंतर आपल्याला जो चटणी मसाला टाकायचा तो टाकला, आणि इथे हे पण मस्त कलसून घेतलं छान। आता याला पण तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये पाणी सोडून देऊ। आणि मी मस्त बाजरीच्या डाळीच्या पिठाचं ते एसूर बनवलेलं असतं मसाल्याच्या भाजीसाठी, तर ते पण टाकून दिलं, मस्त पाण्यात मिक्स केलं आधी आणि मग टाकलं, म्हणजे त्याच्याने ना त्याची जी कन्सिस्टन्सी असते ना भाजीची ती छान येते, म्हणजे अशी आपल्याला जशी पाहिजे तशी। जास्त टाकलं तर जास्त घट्ट भाजी होते, तर थोडं कमीच टाकायचं। आणि त्याच्यानंतर मीठ सुद्धा टाकून घेतलं।
आता आपण आहे ना हे सोयाबीन भाजीमध्ये टाकून घेऊ. रात्री आपण जो सोयाबीन पुलाव बनवला होता ना, तर मग हे काही सोयाबीन उरले होते, म्हणजे मुद्दामच उरून ठेवले होते मी. मग सकाळी मी म्हटलं मसाल्याची मस्त सोयाबीनची भाजी करेल यासाठी. तर आधीच त्याला रात्री आपण त्याला गरम पाण्यात उकळून 2-3 पाण्यात धुवून ठेवलं होतं. मग तसेच ते त्याला टाकून दिले आता भाजीमध्ये, ग्रेव्हीमध्ये, आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर पण टाकून दिली. आणि आता करते मी इकडं पोळ्या. आणि आज म्हटलं काही एका ताईंची कमेंट होती की स्किन केअर रुटीन शेअर करा म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी तुमच्यासोबत मग मी स्किन केअर रुटीन शेअर केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय की मस्त आपली सोयाबीनची मसाल्याची भाजी किती मस्त झालेली आहे. आणि तुम्ही ग्रेव्ही पण कन्सिस्टन्सी बघू शकताय की जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही असं. तर आता आली मी इकडं किचनमध्ये. आणि स्वयंपाक झाल्या आधी माझी एक सवय की मी किचन ओटा आवरण्याकडे माझं जास्त लक्ष असतं. कारण नंतर भांडे आणि किचन ओटा तेव्हा जर झाले, नंतर फक्त काय राहतं, मग जेव्हा कुणी समजा मुलं नंतर येतात जेवायला किंवा काय, त्यांचे फक्त तेवढ्या प्लेटी राहतात, मग त्या की संध्याकाळी पण धुतल्या जातात, तसं काही नाही. पण मग हे जे असतं ना सकाळचं जे जास्तचा राडा असतो ना, तो जर होऊन गेला एक वेळ, तर मग आपलं किचन दिवसभर क्लीन आणि छान फ्रेश राहतं. आणि आपल्या मनात पण दडपण राहत नाही की आवरायचं असं. आणि आता काय झालं माहिती का, मिक्सरवर मी जे मसाले डबा ठेवलेला आहे ना, त्या डब्यावर मिठाची बरणी आहे. आणि ती बरणीचं आज नेमकं मी झाकण नाही लावलं, कारण धुवायला ठेवलं होतं, पडलं ते. आणि ते मिठाची बरणी उघडीच होती आणि ते सरकवायला लागली, ते डायरेक्ट पडलं खाली आणि मीठ पण सांडलं माझं. मग कॅमेरा बंद केला आणि ते आवरलं. त्याच्यानंतर मग हे जे भांडे आहेत ना, हे सगळे आवरले. हाय केशव. वातावरण किती छान आहे ना. हो दाखवलं ना काल आपण सगळ्यांना. हो. चल केशव, पावसाची येते माहिती आहे बेटा. चल कपडे काढायचे राहिले माझे. चल 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 कम ऑन. तर मंडळी, आज तुमच्यासोबत मी स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी घेतला आहे फेस वॉश, आणि बायोटिकचा फेस वॉश मी घेतलेला आहे. थोडासा घेतला हातावर आणि मस्त चेहऱ्यावर असं 1 मिनिट मसाज करून घेतला. थंड्या पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि एक 5-1 मिनिटं जाऊ दिल्यानंतर घेतलं आहे बायोटिकचं टोनर. आणि टोनर तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये मिळालं तर खूप चांगलं, डायरेक्ट स्प्रे करू शकतो आपण. पण मी असं घेतलं आहे, तर मग मी काय करते, कॉटनवर घेते आणि मग ते पूर्ण कॉटन आहे ना सगळ्या चेहऱ्यावर किंवा मानेवर वगैरे असं छान टोनर ॲप्लाय करून घेत असते. आणि तुम्ही बघताय की टोनर लावल्याबरोबर चेहरा कसा मस्त हायड्रेट वाटतोय छान. आणि अजून आता टोनर लावल्यानंतर थोडं 5-10 मिनिटं जाऊ दिले आणि मग घेतलं आहे मी मॉइश्चरायझर. आणि मी इमोलीचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. आणि आता ह्या क्रीमा ज्या आहेत ना, मी मागच्या जवळजवळ 4-5 महिन्यापासून वापरते. तुम्ही बघताय की फेस वॉश माझा आता संपण्यात आलेला आहे आणि टोनर पण अर्ध्याच्या वरती झालेलं आहे, पहा तुम्ही. आणि जे मॉइश्चरायझर मी तुम्हाला दाखवलं ते पण म्हणजे एक संपलं माझं, आता हे दुसरं आणलेलं आहे मी. आणि हे याच्यासाठी दाखवते, काहींना वाटेल की प्रमोशनल व्हिडिओ आहे. अजून आपलं चॅनल एवढं मोठं झालेलं नाही आहे की आपल्याला प्रमोशन्सचे व्हिडिओ येतील असं. तर जर आले पण असे आपले काही ब्रँड्स वगैरे, तर मी तेच प्रोडक्ट शेअर करत जाईल तुमच्यासोबत जे खरंच चांगले आहेत. उगाच प्रमोशनसाठी वगैरे कुठलेही प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करेल असं मी मुळीच करणार नाही. पण ती पुढची गोष्ट झाली. तर आता हे मॉइश्चरायझर मी मस्त छान अप्लाय करून घेतलं पूर्ण चेहऱ्यावर. आणि याच्यानंतर मग तुम्हाला जे काय तुम्ही डेली यूजची क्रीम असते किंवा मग काय पावडर क्रीम जे काय असतं ना, किंवा मग मेकअप असला, असं पूर्ण स्किन केअर रुटीन केल्यानंतर तुम्ही करू शकता. मग आता टिकली पडली होती पुन्हा ते फेस वॉश केला ना आपण तेव्हा, तर मस्त छान टिकली लावून घेतली. आणि बा तुम्ही चेहरा आधी कसा दिसत होता फेस वॉश करण्याच्या, टोनर लावण्याच्या आधी, आणि आता कसा दिसतोय ते. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.